Welcome all of you for the next lecture of accounting. Today we will discuss about the illustration number 2, which is given on the page number 31. Classifying the accounts into personal, real and nominal accounts. Let us classify the accounts. So we have given illustration number 2 on page number 31. So we have stationery account. स्टेशनरी अकाउंट कुठे? स्टेशनरी म्हणजे काय? कंपनीने स्टेशनरी खर्च केली. वही, पेन्सिल, कोड रबर, पेन्स लागतात, नोटबुक लागते अकाउंट मेंटेन करायला वगैरे काही कामासाठी स्टेशनरीज खरेदी केल्या कंपनीने. म्हणजे काय केलंय? खर्च केलाय. खर्च केलाय म्हणजे काय? नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट करतात जे पर्सन आहेत, राम, श्याम, गीता, सीता किंवा एखादी कंपनी किंवा एखादी संस्था. पर्सनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे ऍसेट्स. नॉमिनल अकाउंट म्हणजे एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. गेन्स म्हणजे प्रॉफिट. स्टेशनरी घेतलाय, खर्च केलाय ना, नॉमिनल अकाउंट. कळलं का? म्हणजे कोणता? ठीक आहे, स्टेशनरी अकाउंट. ओके, ठीक आहे. नेक्स्ट काय? महेश. महेश म्हणजे पर्सन आहे, व्यक्ती आहे, म्हणजे हा पर्सनल अकाउंट येणार आहे. महेश अकाउंट झाला. कळलं? क्लासिफाय करतात, ओळखतोय कोणतं पर्सनल आहे, कोणतं रिअल आहे आणि कोणतं नॉमिनल. मशिनरी. मशीन काय? मी काय म्हणले, ऍसेट म्हणजे काय? मशिनरी अकाउंट. ठीक आहे, ओके. महेश नाही बरं, मशिनरी आहे. ओके. नेक्स्ट कॅपिटल. कॅपिटल काय? कॅपिटल कोण आणतंय? बिझनेस. पर्सनल अकाउंट. कळलं? लक्षात आलं? आपण कॅटेगरी करतोय सगळे कंबाईन दिलेल्या ट्रान्झॅक्शनचे. आता काय दिले पुढे? लॉस बाय फायर. फायर मुळे नुकसान झालं. नुकसान झालं म्हणजे काय झालं? लॉस झाला, नुकसान झाला. लॉस बाय कळलं का? समजा की नाही समजा? आता कळले? पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. पुणे म्युनिसिपल काय आहे? म्युनिसिपल म्हणजे काय? महानगरपालिका. महानगरपालिका काय? पर्सन आहे. कोणता पर्सन आहे? आर्टिफिशियल पर्सन. पर्सन 3 प्रकारचे असतात ना, है ना? एक तर पर्सन महेश, गीता, सीता, राधा, श्याम, घनश्याम, राहुल. पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणजे बँक, कंपनी, संस्था. ही संस्था आहे ना. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन असतात, जसं आउटस्टँडिंग सॅलरी असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, जे काही आपण म्हणूया. मी तुम्हाला लिहून देतो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. हे काय? म्युनिसिपल कॉर्पोरेशन पर्सन. लिहू का? पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट. झाला? केली कॅटेगरी. नेक्स्ट काय? बिल्डिंग. बिल्डिंग काय? मग कुठं लिहू? बघा, तुम्ही मला सांगा, मी लिहिणार. बिल्डिंग बरोबर आहे, जमलं बघा. नेक्स्ट काय? बँक ऑफ महाराष्ट्र. काय? का पर्सन आहे? संस्था आहे. कळलं का? म्हणून पर्सन. बँक ऑफ महाराष्ट्र. है ना? अजून कोणतं? आता स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर ती पर्सन असणार आहे का? पर्सन असणार आहे का? ती असणार आहे. कळलं का?
स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, आयसीआयसीआय असू द्या, एक्सिस असू द्या, बँक आहे ना. विचारण्याचा टोन बदलला की उत्तर बदलू नका, थांब राहा आपल्या मतावर. कळलं का? हा. कॉपीराइट. कॉपीराइट म्हणजे काय? हे पुस्तक समजा मी लिहिलं असलं, मी माझ्या रचनात लिहिले हे पुस्तक, माझ्या डोक्यात ती कल्पना आहे. आता कोणी माझ्या पुस्तक जर कॉपी करून स्वतःचं नाव लावत असेल तर मी काय म्हणेल? राईट. राईट म्हणजे हक्क. कॉपीचा राईट फक्त माझ्याकडे, या कॉपीचा राईट फक्त माझ्याकडे, तू याला कॉपी करू शकत नाहीस. सर मला तुमच्या पुस्तकाचा अभ्यास करून तुमच्या पुस्तकाची माहिती माझ्या एखाद्या पुस्तकामध्ये संदर्भ द्यायचा तर मला त्याचे पैसे. कॉपीराइट. कळलं ना? कॉपीराइट म्हणजे हक्क. हक्क आहे, ऍसेट आहे. ते एखादा लेखक आहे, त्यानं चांगलं गाणं बनवलंय, पण एखादी मूवी आहे, मला ते यशराज फिल्म्सवाले भेटले, पंड्या सर तुम्ही खूप चांगलं गाणं लिहिता, तुमचं गाणं मी ऐकलेलं आहे ते, आणि आम्हाला ते गाणं आमच्या मूवीमध्ये वापरायचं. कोणतंही असं. ते म्हणाले आम्ही एक देशभक्तीचा पिक्चर बनवतोय आणि त्याच्यात आम्हाला तिचं गाणं वापरायचंय. म्हणलं वापरा. बरं झालं मला कळवलं, पण ते गाणं माझं आहे. मला न विचारता जर तुम्ही गाणं वापरलं असतं तर मी काय म्हणलं असतं? माझं गाणं चोरलं. माझी रचना आहे ना ती, त्याचा कॉपीराइट माझ्याकडे, आणि त्या मोबदल्यात मला ते काहीतरी देतील. म्हणजे कॉपीराइटच्या पैशामध्ये कन्वर्ट करता येतं. टार्झन द वंडर कार पिक्चर बघितलाय. मिस्टर अजय देवगन यांनी कार बनवली होती, त्याचा डिझाईन अजय देवगननी बनवला होता, पण ते डिझाईन त्यांनी चोरला कंपनीने. नंतर कळालं ना पोलिसांना. कळालं का? कॉपीराइट त्याला म्हणतात. कॉपीराइट म्हणजे एखादा पुस्तक वगैरे जेव्हा तुम्ही लिहितात, कंपनीचं नाव वापरायचं. मला मॅकडॉनल्ड्स नावाचं असं पिझ्झाचं दुकान टाकायचं, टाकता येतं का? पिझ्झा हाऊस टाकता येतं का मला मॅकडॉनल्डच्या नावानं? नाही, मला मॅकडॉनल्डची परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे मॅकडॉनल्ड माझं नाव वापरत तर मला काहीतरी मोबदला द्या, गुडविल. जेव्हा एखाद्या कंपनीचे नाव वगैरे वापरतो त्याला काय म्हणतात? गुडविल. जेव्हा एखाद्या पुस्तक वगैरे, लेख, गाणं, जे काही रचना वगैरे वापरतो त्याला काय म्हणतात? कॉपीराइट. आणि एखादा लोगो वापरला माझ्या, ते उद्या टाटाने फरारीचं लोगो जर त्यांच्या कारवर लावला तर फरारी कंपनीची गुडविल संपली. फरारी कंपनी काय म्हणेल? लोगोचा हक्क माझ्याकडे, त्याला म्हणतात पेटेंट. जेव्हा एखादा सायंटिस्ट एखादा इक्विपमेंट बनवतो, मोबाईलचा आविष्कार ज्याने केला असेल, पेटेंट त्याच्याकडे. कळलं का? मार्कर ज्याने बनवला असेल, पेटेंट त्याच्याकडे. सायकल ज्यांनी बनवली, पेटेंट त्यांच्याकडे. पेटेंट म्हणजे जेव्हा एखादी वस्तू वगैरे बनवली जाते त्याला पेटेंट म्हणतात. हे सगळे काय येतो? कॅश मध्ये कन्वर्ट करता येतात ना. कॅश मध्ये कन्वर्ट करता येतात ना, म्हणजे हे ऍसेट आहे. कळलं का? कॉपीराइट काय म्हणजे ऍसेट. ऍसेट म्हणजे काय? लिहू का मग? कळलं का कॉपीराइट काय असतं? समजा की नाही समजा रे? समजा ना. नेक्स्ट काय? रिपेअर केले, काहीतरी खराब झालं असेल कंपनीमध्ये, लाईट वायर यूज केला असेल, फॅन खराब झाला असेल, मशीन खराब, काहीतरी झालं असेल तर खर्च झाला ना. कोणता कोण? नेक्स्ट काय? लॅपटॉप. लॅपटॉप म्हणजे काय? लॅपटॉप ऍसेट, कंपनीसाठी ऍसेट आहे लॅपटॉप. आपण समजा की नाही समजा रे? समजा ना. नेक्स्ट वेजेस. वेजेस म्हणजे काय? वेजेस माहिती तुम्हाला काय असतं? नाही. आता समजा ते जे काम करणारे मजूर आहेत बिल्डिंगवर, ते बिल्डिंगवर काम करणारे मजूर आहेत, ते उद्या परत येतील कामाला, त्यांना ठेवणं असं कंपल्सरी आहे का? कॉन्ट्रॅक्ट झालाय का? ते आज काम करतात, संध्याकाळी पैसे घेऊन जातात. रोजचा व्यवहार आहे त्यांचा. आज काम करतील, संध्याकाळी पैसे घेऊन जातील, त्याला म्हणतात वेजेस. सॅलरी ही मंथली भेटते, क्वार्टरली भेटते, इयरली भेटते, पण वेजेस रोजच्या रोज भेटतात. वेजेस भेटणारे लोक लेबर्स असतात. वेजेस कोणाला भेटतात? लेबर्सला.
आणि सॅलरी कोणाला भेटतात? एम्प्लॉईजला. लेबर्सला वेजेस दिले जातात कारण की ते फिक्स नसतात. ते शिवाजी चौकात भेटतात बघा, रोज सकाळी असतात. त्यांना आज जर वाटलं की आज भरपूर लोक आले, दिवाळीच्या वेळेला बघा बरं त्यांचा भाव कसा असतो, जास्त असतो का नाही? असतो का नाही? वेजेस, लेबर्सला वेजेस भेटतात, एम्प्लॉईजला सॅलरी भेटतात. वेजेस द्या, सॅलरी द्या, शेवटी खर्चच आहे ना कंपनीचा. कुठे ना नाही मग वेजेस आपण कळालं का? काही आवड आहे का? काहीच आवड नाही का? एखादा जरी पॉईंट वर डाऊट असेल तर विचार. हे ओळखता आले की तुमचं ओळखता येत. ठीक आहे, लक्षात आलं? आता तसंच इलिस्ट्रेशन नंबर 3 बघूया, लगेच बघू टाकू. हा चल, सांगा बरं पण बघा नाही. पहिला कुठे येतं? पहिला कोण काय? कॅश. कॅश काय हो? ऍसेट आहे ना. कॅश काय? ऍसेट. मग लिहू कॅश अकाउंट. ऍसेट म्हणलं की रिअल अकाउंट. समजा की नाही समजा? नेक्स्ट हा 2 नंबर रो मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी. आता हे सांगा, हे महत्वाचं. पर्सनल कसं आहे? सॅलरी तर खर्च आहे ना. सॅलरी जर दिली असती ना, लक्षात घ्या, तर ते काय झालं असतं? नॉमिनल. आउटस्टँडिंग द्यायची, दिली आहे का? कोणाच्या नावाने? पर्सनला द्यायची, म्हणून ते पर्सनल. कळालं का? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. जोपर्यंत खर्च होत नाही तोपर्यंत नॉमिनल अकाउंट मध्ये जात नाही. खर्च झालाय का? नाही. आउटस्टँडिंग म्हणजे द्यायची आहे, दिली नाहीये. लिहून ठेवा. आउटस्टँडिंग याचा अर्थ काय? द्यायचा आहे, दिला नाहीये. आउटस्टँडिंग आहे, बाकी आहे पैसे देणे. सॅलरी बाकी आहे देणं, है ना. सॅलरी जर दिली असती नॉमिनल, जसं वेजेस दिले, कळालं? आता सॅलरी दिली आहे का? म्हणून सॅलरी पर्सन, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आउटस्टँडिंग सॅलरी ह्याला म्हणतात बाकी, द्यायचे, दिले नाही. रिमेनिंग, येट टू बी पेड. सॅलरी येट टू बी पेड, अद्यापही द्यायची, दिली आहे का? नाही, म्हणून पर्सनल. कळलं का? स्टार मार्क करायला इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट रोहित. आता नाव कसं आहे? मिस्टर रोहित हे पर्सन आहे, म्हणून रोहित अकाउंट. नेक्स्ट फर्निचर काय हो? सरळ सरळ आहे. फर्निचर अकाउंट हे ऍसेटच आहे, त्यात काही वाद आहे का? नाही. नेक्स्ट लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन काय हो? लाईफ इन्शुरन्स म्हणलं नाहीये. लाईफ इन्शुरन्स म्हणजे खर्च. इन्शुरन्स घेतले, परत सांगायला लक्ष द्या, लक्ष द्या. लाईफ इन्शुरन्स म्हणलं असतं तर खर्च झाला असता, अरे इन्शुरन्स घेतलाय कंपनीने म्हणून. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी आहे. लाईफ इन्शुरन्स कंपनी. कंपनी काय? फक्त लाईफ इन्शुरन्स शब्द राहिला असता तर है ना, खर्च झाला ना. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असल्यामुळं कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे ना, कॉर्पोरेशन पर्सन. कळालं? समजून घ्या, खूप छोटासा फरक आहे. लाईफ इन्शुरन्स म्हणल्यास खर्च, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणल्यास पर्सन. ठीक आहे, ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय? गुडविल.
कॉपीराइट हा ऍसेट आहे, तसं गुडविल सुद्धा ऍसेटच आहे. इनटँजिबल ऍसेट, डोळ्याने दिसत नाही पण आहे. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्सचा पेमेंट करायचा आहे, केलाय का? कोणाला करायचं आहे? LIC ला. LIC घेतली ना. आणि LIC काय? पर्सन आहे ना, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पर्सन आहे ना. पैसे द्यायचे का? द्यायचे. दिलेत का? नाही. प्रीपेड म्हणजे द्यायचे, दिले नाही है ना. आता द्यायचे पण दिले नाही, म्हणून काय करतो आपण त्याला? काय म्हणतो? प्रीपेड. हा, याला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणतात. हा, ठीक आहे. ट्रेडमार्क काय हो? असं नाही ते ट्रेडमार्क, ते गाडीचा लोगो वरून करतो है ना. तुम्हाला ऍपलचा लोगो काय? ट्रेडमार्क आहे. आयफोनचा ट्रेडमार्क आहे है ना. ऍडिडासचा ट्रेडमार्क आहे. BMW चा लोगो ट्रेडमार्क आहे ना. स्कोडाचा ट्रेडमार्क आहे. महिंद्राचा ट्रेडमार्क आहे. ट्रेडमार्क म्हणजे काय? ऍसेट. नेक्स्ट काय? कमिशन. कमिशन काय? एक तर कमिशन द्यायचं असेल किंवा यायचं असेल ते सांगितलं नाही आपल्याला. द्यायचा जरी असला तर खर्च आहे, यायचा जर असला इन्कम आहे. आणि द्यायचा असो किंवा यायचा असो, नॉमिनल अकाउंट इन्कम किंवा खर्च आपल्याला सांगितलं नाही. कमिशन रिसिव्ड आहे का कमिशन पेड? पेड राहिलं खर्च, रिसिव्ड राहिलं इन्कम. काही असलं तरी नॉमिनल असतं, बरोबर ना. कोणता? कमिशन है ना. नेक्स्ट लोन. लोन काय? लोन कोणाला भेटतं? लोन कोण घेतं? कळलं का? पर्सनच घेतं ना. म्हणून पर्सनल अकाउंट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. जसं आउटस्टँडिंग सॅलरी, जसं प्रीपेड इन्शुरन्स आहे, तसंच लोन अकाउंट. आणि कोणाच्या नावावर भेटणारे लोन? पर्सनलाच भेटणार आहे ना. कंपनीला भेटू द्या किंवा राम गीता सीता राधा, कोणाला भेटू द्या, पर्सन आहे. समजा की नाही समजा? नेक्स्ट काय? ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग म्हणजे काय? ड्रायव्हिंग म्हणजे काय? उचल घेणे. कोणासाठी घेतलाय? कंपनीतून पैसा स्वतःच्या पर्सनल यूजसाठी घेतला तर ड्रायव्हिंग म्हणतो आपण त्याला. ड्राईव्ह म्हणजे काय? स्वतःच्या पर्सनल यूजसाठी पैसा घेणे. कोण घेतं? बिझनेसमॅन, म्हणून पर्सन ड्रायव्हिंग. समजा की नाही समजा? कळायला? टिक करून ठेवायला ना, महत्वाचे. नेक्स्ट इंटरेस्ट. इंटरेस्ट काय? आता इंटरेस्ट रिसिव्ड असलं असतं तर इन्कम, इंटरेस्ट पेड राहिलं असतं तर खर्च. पण इंटरेस्ट म्हणजे काय? एकतर खर्च किंवा इन्कम. तो काय आहे आपला? इंटरेस्ट. कळलं का? ठीक आहे, लक्षात आलं. आता इलुस्ट्रेशन नंबर 4 तुम्ही करा चला लवकर. ओके, इलुस्ट्रेशन नंबर 4 is for homework. Next lecture we will see the classification of asset, liabilities, income and expenditure. Thank you very much.